हॅलो एव्हरीवन, मी हितेंद्र पाटील एक आगरी पोऱ्या स्वागत माझे मिनी ब्लॉगमध्ये. गोलू शेटची आमची तल्यानं उरी माराची तयारी असतं आणि पोरा आलती भैयांची मासं पकडायला. त्यांना थोडंसं नॉलेज दिलं आणि घरी आलो. आईने काकड्या आणल्या त्या शेतावल्या. पहिल्यांदाच आमच्या शेतामध्ये काकड्या निघालेल्या आज आणि खूप मस्त होत्या, टेस्टी होत्या. अबू ए त्याची एशी कशी आवाज करत, रणजितांची एशी कशी आवाज करतात. अंगण कसं आहे ना अंगण. कुठं चाललो अबू? काय मॅडम तू शिकवता? शेट गेला आपला शाळेत आणि मी निघालो शॉपवर जायला. तर भेटला सोमाबाई. 2 वेळा जनावर चावला तरी पण अजून जिवंत. सोम्याबाई डेंजर हा एकदम बाई. शॉपवरती सगळे कचऱ्याला आग बीग लावली. नंतरला आपला कुणाल शेट काटाई गावचा दादा भेटला. नंतर जाम गर्दी झाली शॉपमध्ये. एकूण एक कस्टमर जाम लांबचे आलेले होते कस्टमर. बरेचसे आई आली ती खोनीशा. त्याच्यानंतर दुसऱ्या आईसा आलेल्या होत्या. या होत्या देवीचा पाडा तळोजा MIDC. त्याच्यानंतर या ताईसा आलेल्या विरारवरच्या ताईसा. नंतर अजून गर्दी झाली आणि नंतर मग मला बरेच कस्टमरशी बोलायलाच नाही भेटला. कुठून आलते मला माहीतच नव्हत्या. आणि नंतर मग मी बाहेर निघालेलो शॉपवरती. शॉपच्या आता या गाड्या बघितल्या, चपला बघितल्या आणि जाम गाड्या रिक्षा वगैरे आपल्या शॉपच्या बाहेर लागलेल्या. एवढी गर्दी झालेली ना शॉपमध्ये. आणि डेलीचा हेच चालू असतं. सीझनमध्ये मला तर जरा पण आराम करायला टाईम न भेटत. आणि विरांगणा साडीज बघू शकता ना किती चपला. आणि प्रत्येक कस्टमरशी मी पर्सनली बोलून त्यांच्या ऑर्डर फायनल करत होतो. आणि या सोनारपाड्याच्या ताईसा होत्या, त्यांची पण ऑर्डर फायनल झाली. आणि त्यांनी खूप सारे कॅटलॉग पीस घेतलेत. नंतर जेवायला 5:30ला मी घरी आलो. तर माझा पार्टनर, माझा हिस्सेदार जेवायला माझ्या भाण्यामध्ये असतं. तो ना खातं कमी आणि घाण जास्ती करतं, पण त्याला म्हणजे वाकर करायला लागतंच. ही बघा ॲक्शन बघा, असं वाटतं किती खातं ना किती नाही. काहीच खात नाही. त्याच्यानंतर गेलो आम्ही आमच्या पडल्याला मोठ्या ताईकडे. तिला बरं नव्हतं, तिला भेटायला गेलो. सगळी होती आमच्या घरातली. नंतर रात्री मी गेलेलो पिशव्या आणायला. शॉपमध्ये पिशव्या संपलेल्या. कंटेनर आणले, कुरिअर बॅग आणल्या, प्लॅस्टिकच्या ट्रान्सपरंट पिशव्या आणल्या. आणि मी गाडी नव्हती नेली कारण मला ऑलरेडी थकलेलं होतं. गाडी चालवायला जाम कंटाळा यायला. तर मी मग ओला करूनच गेलतो. आणि नंतर मग घरी आल्यानंतर फ्रेश होऊन नंतर विभाला घेऊन गेलो नॅचरल्समध्ये आईस्क्रीम खायसाठी. आम्हाला नॅचरल्समधला चोकोबाईट जाम आवडतं आणि फोटो वगैरे काढले थोडेसे. आणि इथेच आजचा भारी असा दिवस एंड केला.